Hello friends. Here in this unit we have another point, that is allocation of frames in operating system. So we are moving to our next point. So the allocation of frames in operating system. An important aspect of operating system, it is that the virtual memory is implemented using demand paging. व्हर्च्युअल मेमरी जी आहे ती इम्प्लिमेंट केली जाते डिमांड पेजिंग चा वापर करून. डिमांड पेजिंग आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलंय की व्हॉट इज मीन बाय डिमांड पेजिंग. पेज आपल्याला माहिती आहे, पेज आपण ज्या वेळेला गरजेचं आहे त्यावेळेला मेमरीमध्ये आणलं जातं आहे, आणि ज्या वेळेला त्याची गरज नाही त्यावेळेला ते परत मेमरीमध्ये स्टोअर केलं जातं आहे. त्याला आपण डिमांड पेजिंग असं म्हणतोय. So demand paging requires the development of a page replacement algorithm. कुठलं पेज कधी रिप्लेस करायचं याच्यासाठी काही पेज रिप्लेसमेंट अल्गोरिथम आपण बघितलेत लास्ट लेक्चरमध्ये. पेज रिप्लेसमेंटचा वापर करून कुठलं पेज पहिला येणार आहे, कुठलं पेज नंतर येणार आहे हे आपण डिसाईड करू शकतो. अँड अ फ्रेम अलोकेशन अल्गोरिथम. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत जर आपल्याला डिमांड पेजिंगचा वापर करून जर आपल्याला आपल्या सिस्टीमचा परफॉर्मन्स वाढवायचा असेल तर पेज रिप्लेसमेंट अल्गोरिथम अँड फ्रेम अलोकेशन अल्गोरिथम. सो फ्रेम अलोकेशन अल्गोरिथम्स आर युज्ड इफ यू हॅव मल्टिपल प्रोसेसेस. आपल्याकडे जर मल्टिपल प्रोसेसेस वापर होत असेल तर त्या ठिकाणी फ्रेम अलोकेशन अल्गोरिथम हा महत्त्वाचा आहे. इट हेल्प्स टू डिसाइड हाऊ मेनी फ्रेम्स टू अलोकेट टू ईच प्रोसेस. म्हणजे किती फ्रेम्स अलोकेट करायच्या कोणत्या प्रोसेसला, किंवा किती नंबर ऑफ फ्रेम्स लागणार आहेत हे डिसाईड करण्याचं काम फ्रेम अलोकेशन अल्गोरिथम त्या ठिकाणी करतो. याच्यामध्ये काही कन्स्ट्रेंट्स आहेत. ते म्हणजे जसं की यू कॅन नॉट अलोकेट मोर दॅन द टोटल नंबर ऑफ अवेलेबल फ्रेम्स. तुमच्याकडे जेवढ्या फ्रेम्स अवेलेबल आहेत त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही अलोकेट नाही करू शकत. ॲटलिस्ट अ मिनिमम नंबर ऑफ फ्रेम शुड बी अलोकेटेड. प्रत्येक प्रोसेसला एक तरी फ्रेम तुम्हाला त्या ठिकाणी अलोकेट करावी लागते. सो दिस कन्स्ट्रेंट इज सपोर्टेड बाय टू रिझन्स. याच्यामध्ये दोन कारण आहेत. फर्स्ट रिझन इज दॅट as less number of frames are allocated, there is an increase in the page fault ratio. जर लेस नंबर ऑफ फ्रेम अलोकेट केला तर त्या ठिकाणी पेज फॉल्ट तुम्हाला माहिती आहे, पेज फॉल्ट कुठं ऑकर होतो, तर पेज फॉल्ट रेशिओ त्या ठिकाणी वाढतो. अँड डिक्रीजिंग द परफॉर्मन्स ऑफ द एक्झिक्युशन ऑफ द प्रोसेस. त्या ठिकाणी काय होतं तर पेज फॉल्ट वाढल्यामुळं तुमच्या सिस्टीमचा परफॉर्मन्स कमी त्या ठिकाणी होतो. आणि दुसरं कारण आहे, देअर शुड बी इनफ फ्रेम्स टू होल्ड ऑल द डिफरंट पेजेस दॅट एनी सिंगल इन्स्ट्रक्शन्स कॅन रेफरन्स. म्हणजे ज्या फ्रेम्स आहेत त्या नंबर ऑफ पेजेस त्या ठिकाणी होल्ड करून ठेवतात. म्हणजे सिंगल इन्स्ट्रक्शन असेल किंवा रेफरन्स असेल तरी त्या ठिकाणी ते होल्ड करून ठेवतात. ह्या दोन कारणासाठी आपल्याला फ्रेम अलोकेशन अल्गोरिथमचा वापर करावा लागतो. सर, तर फ्रेम अलोकेशन algorithm which are commonly used to allocate frames are म्हणजे प्रोसेस आर वन इज इक्वल अलोकेशन. प्रत्येक जी प्रोसेस आहे ती इट गेट्स द सेम नंबर ऑफ फ्रेम्स. ईच प्रोसेस गेट द सेम नंबर ऑफ फ्रेम्स. डिवाइड द फ्रेम्स इक्वली बिटवीन द प्रोसेसेस. म्हणजे ज्या फ्रेम्स आहेत त्या इक्वली डिवाइड त्या ठिकाणी केल्या जातात प्रत्येक प्रोसेससाठी. Second is a proportional allocation. Allocate the frames according to their size of the process. प्रत्येक ज्या प्रोसेसची साईज आहे त्या अकॉर्डिंगली त्याला प्रोपोर्शनेट करून त्याला अलोकेशन केलं जात आहे. लोकल रिप्लेसमेंट आहे. वेन अ प्रोसेस नीड्स अ पेज विच इज नॉट इन द मेमरी, इट कॅन ब्रिंग इन द न्यू पेज अँड अलोकेट इट अ फ्रेम फ्रॉम इट्स ओन सेट ऑफ अलोकेटेड फ्रेम ओनली. म्हणजे जर लोकल अलोकेशन म्हणता येईल आपल्याला, ऑलरेडी एक मेमरीमध्ये पेज आहे आणि जर नवीन पेज आलं तर ते त्या रिलेटेड असेल तर इट विल बी द फ्रेम विल बी अलोकेटेड टू दॅट पेज. आणि ग्लोबल रिप्लेसमेंटमध्ये पण सेम होतंय. वेन अ प्रोसेस नीड्स अ पेज विच इज नॉट इन द मेमरी, इट कॅन ब्रिंग इन द न्यू पेज अँड अलोकेट इट अ फ्रेम फ्रॉम द सेट ऑफ ऑल फ्रेम्स. आपण बघितलं की फ्रॉम सेट ऑफ अलोकेटेड फ्रेम्स आपण बघितलं होतं लोकल रिप्लेसमेंटसाठी, पण इथं तसं नाही आहे. इथं कुठलीही फ्रेम त्याच्यासाठी वापरली जाते, सगळ्या फ्रेममधून त्याला
एखाद्या कुठल्या तरी पर्टिक्युलर फ्रेममध्ये त्याला अलोकेशन केलं जातं. इवन इफ दॅट फ्रेम इज करंटली अलोकेटेड टू सम अदर प्रोसेस, दॅट इज वन प्रोसेस कॅन टेक अ फ्रेम फ्रॉम अनदर. इट इज व्हेरी सिम्पल पॉईंट फ्रेम अलोकेशन अल्गोरिथम. जसं आपण पेज रिप्लेस करतो तसं फ्रेम अलोकेशनसाठी पण काही गोष्टी आहेत, त्या पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ह्या जर पेज रिप्लेसमेंट आणि फ्रेम अलोकेशन जर प्रॉपरली झालं तर आपल्या सिस्टीमचा जो परफॉर्मन्स आहे तो आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला इफेक्टिव्ह त्या ठिकाणी जाणवतो. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल पॉईंट. आय थिंक this is enough for today. So we will meet you in the next lecture. So thank you all.